कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं काढला काटा. दापोलीतील घटनेनं खळबळ. 4550 लिटर गावठी हातभट्टीची दारू ताब्यात. खेड पोलिसांनी केली कारवाई. राजापूरमधील जवाहर चौक ते रानतळे रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी. माजी नगराध्यक्षांसह नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा. आणि महाडमधील खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप. दर सूची लावली नाही तर होणार कारवाई. पाहुयात सविस्तर वृत्त. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं खून केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात घडली आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचकरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील गिमवणे गावात निलेश बक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता, मात्र ते सोमवारपासून बेपत्ता होते. त्यामुळे निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली. पोलिसांनी नेहा बक्करच्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. एका बिअर शॉपवर नेहाने बिअर घेतल्याचं सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं. आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीनं दारू पाजून खून केला असल्याचं तपासात समोर आलंय. त्यानंतर हा मृतदेह विहिरीत फेकला गेला. मृतदेह पालगड पाटीलवाडीतून दापोली रुग्णालयात आणण्यात आला. संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या मंगेश चिंचकरकर हा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडलाय. अधिक तपास पोलीस करत आहेत. निलेश दत्ताराम बाक्कर यांना फसवून हरणे आडा या साईडला नेण्यात आली आणि त्यानंतर त्याला तिथे फुल दारू पाजण्यात आली आणि दारू पाजून त्याला तिथे मारहाण करण्यात आली. मारहाण करून पालगड या एरियात नेण्यात आले. त्याला विहिरीमध्ये ढकलून देण्यात आली. त्यानंतर जो हा काय माणूस होता, जो निलेश बाक्कर होता, तो खूप चांगला माणूस होता. स्वभावाने खूप चांगला होता. सगळ्यांशी मिळून वागणारा माणूस होता. आज त्याच्या घरी 2 लहान मुली आहेत. त्यांचा विचार करता आज त्या वाऱ्यावर गेल्यासारख्या मुली आहेत त्या आणि त्यांचा पालमुळं कोण आता कोणीच नाही आहे. त्यांना कठोरात कठोर म्हणजे अगदी फाशीची शिक्षा व्हावी. कारण आज आमचा भाऊ आमच्यातून निघून गेलेला आहे आणि त्यांनी जो काय अनैतिक संबंधातून हा खून केला, जो कट कारस्थान रचलेला आहे, अगदी आमच्या गिमवणे गावापासून हरणे अडखळ आणि अगदी त्याची बॉडी मिळाली पालगडमध्ये. म्हणजे हे एवढं अंतर बघितलं तरी आम्हाला असं हे वाटत नाही की एवढ्या लांब आमचा भाऊ जाऊन पडेल तिकडे. आणि ह्या दोघांनी कट रचून हा केलेलं हे आहे. त्यामुळे ह्यांना कठोरात कठोर म्हणजे अगदी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक 14 जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाक्कर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती. पोलिसांनी त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत, हरवलेली व्यक्ती आहेत, त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी काही CCTV फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढे आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्ती जे आहेत निलेश दत्ताराम बाक्कर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे. धन्यवाद.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। रिक्षा टेम्पोमधून तब्बल 4550 लिटर गावठी हातभट्टीची दारू ताब्यात घेण्यात आली आहे। हातभट्टीच्या दारूसह 2,45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सिंधुदुर्ग मधल्या कणकवली रेल्वे स्थानकावर बुधवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास 2 बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग ATSच्या पथकानं ताब्यात घेतलंय। यामध्ये साथी अतुल माझी, लिझा रहीम शेख अशी दोन्ही महिलांची नावं आहेत। ATS पथकातील PSI सुखदेव शेवाळे, ASI उन्मेष पेडणेकर, पोलीस नाईक रोहन चंद्रकांत सावंत यांच्यासह कणकवलीतील पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रुपेश गुरव, अंमलदार किरण मेथे, महिला अंमलदार सुप्रिया भागवत यांनी ही कारवाई केली आहे। यामध्ये स्थानकावर आलेल्या दोन्ही बांगलादेशी महिलांची तपासणी केली असता भारतीय अधिवासाचे कोणतेही कागदपत्र आढळले नाहीत, तसेच याबाबतची गोपनीय माहिती ATSच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती PSI सुखदेव शेवाळे यांनी दिली आहे। गोपनीय माहिती मिळाल्यापासून ATSचे पथक मध्यरात्री 3 वाजल्यापासून कणकवलीत दाखल झाले होते। दरम्यान कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह ATSच्या पथकानं कणकवली रेल्वे स्थानकावर सापळा रचला होता। या प्रकरणी विदेशी पारपत्र कलम 14 पारपत्र 1950 नियम 3 मधील 6 मधील नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरातील राजापूर जवाहर चौक ते रानतळे रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम आठवड्याभरात सुरू करा, अन्यथा रस्ता बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलफे यांच्यासह शहरातील नागरिकांनी राजापूर नगर परिषदेला दिलाय। तसं निवेदन देखील आज देण्यात आलंय। आज आम्ही नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे। मुख्य रस्त्यापासून म्हणजे जवाहर चौकापासून रानतळे रस्ता हा अत्यंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। खड्डे झालेले आहेत, चालणंही मुश्किल झालेलं आहे लोकांचं। त्यात काही लोकांचे ॲक्सिडेंटही झालेले आहेत। त्यामुळे जर 8 दिवसामध्ये ह्या रस्त्याचं काम सुरू केले नाही तर सदर रस्ता बंद करण्यात येईल, हे नगर परिषदेला आम्ही निवेदन दिले। गेले 3 वर्ष या रस्त्यावरती डांबरीकरणाची मागणी केलेली असतानाही प्रशासनाकडून या रस्त्यावरती डांबरीकरण करण्यात आलेलं नाही। यंदाच्या पावसामध्ये या रस्त्याची एवढी दुरावस्था झाली की अक्षरशः रस्ता वाहून गेलेला आहे। ते रस्ता शोधावा लागतो कुठे आहे, असे खड्डे झालेले आहे। मुळात हा एकेरी रस्ता असताना याच्यावरून एखादी 4 चाकीच असणार, दुचाकी जातानाही मुश्किल झालेले आहे। दुचाकीवाल्यांना चालवरची कसरत करावी लागते आणि त्यातच एअरटेल कंपनीने चर मारून तो रस्ता अजून छोटा केलेला आहे। एअरटेल कंपनीने ते रस्ता खोदल्यामुळे ते धुरीचं साम्राज्य झालेलं आहे, प्लस लोकांचे नळ कनेक्शनही तोडलेले आहे। आता असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की या रस्त्याचं टेंडर काढण्यात आलेलं आहे, पण टेंडर काढून देखील कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलेलं नाही। हा जर रस्ता पुढील 8 दिवसात जर त्यांनी रस्त्याचं काम सुरू नाही केलं, ॲटलिस्ट त्यांनी खड्डे तरी भरावे, नाहीतर आम्ही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करणार आहोत, अशी आमची मागणी केलेली आहे। राजापूर रानतळा हा जो रस्ता आहे, हा रस्त्याला मुळात पहिला ती गटार नाही। याच्यामुळे जो पावसाचं जे पाणी पूर्ण येतं ते पूर्ण रस्त्यावरनं येतं। त्याच्यावर त्या रस्त्याला एवढे आधीच पूर्ण भयंकर खड्डे होते। त्यात परत पावसाळा झाल्यानंतर जे भरपूर परत खड्डे पडले ते एवढे भयानक खड्डे पडले आहेत की चालणं पण कठीण झालं आणि गाड्या चालवणं तर भयंकर कठीण झालेलं आहे। त्याच्यानंतर तिथून ती बुरंबेवाडी म्हणून एक बस येते, त्या बस ती खाली राजापुरात तिथून त्या रस्त्याने खाली चौकात येत नसल्यामुळे ना तिथल्या गावांचे म्हणजे त्या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांचे एवढे हाल झाले आहेत की अक्षरशः त्यांना ड्युटीवाडीपर्यंत चालत जायला लागतं। म्हणजे साधारण राजापासून 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागतं। त्याच्यानंतर तिथं बस पकडायला लागते आणि पुन्हा सगळा चढीचा रस्ता असल्यामुळे त्यांना भयंकर धमचाक होते। तर योग्य वेळी तो निर्णय घेऊन ते लवकरात ती रस्त्याची दुरवस्था दूर करण्यात यावी। महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार आणि नवनिर्वाचित मंत्री झालेले भरत गोगावले यांचा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील लोअर तुडील या गावात नागरी सत्कार करण्यात आला। मतदारसंघातील जनतेच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी प्रथम कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मंत्री भरत गोगावले यांनी या नागरी सत्कार सोहळ्यादरम्यान केलंय। या नागरी सत्कार सोहळ्याला हजारो बांधव उपस्थित होते। आता जे काही येणारे आहेत त्यांना बरोबर घ्या, आपण काम करू, आपण पुढे जाऊ। येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असेल, हे तुम्हाला कार्यकर्त्यांमधून तुम्ही जो काही सांगाल उमेदवार त्याला निवडून आणण्याची जबाबदारी जशी मागच्या वेळेला घेतली तशी आत्ता पण घेतो। तुम्हाला सगळ्यांना ज्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली त्यांना नक्कीच धन्यवाद देणं गरजेचं आहे।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन ब्रिज खाली कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं वळणावर कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात कंटेनरमधील चालक आणि 2 कामगार जखमी झालेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून आज दुपारी कंटेनर चालक मोहम्मद कैफ हा चेन्नईवरून माल घेऊन मुंब्रा येथे जात असताना एक्सप्रेसवेवरील बोरघाटात अमृतांजन ब्रिज खाली उतारावरील वळणावर आला असता चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं तो पलटी झालाय। या चालक आणि 2 कामगार जखमी झाले आहेत। त्यांना तात्काळ कंटेनरमधील जखमींना तात्काळ बाहेर काढून IRBच्या ॲम्ब्युलन्समध्ये जागीच उपचार करण्यात आले, तर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्यानं बाजूला करून एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस IRB टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। असं असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात खासगी रुग्णालय नियमांचं पालन करीत नसून आरोग्य विभागालाही जुमानत नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला होता। त्यावेळी राज्यातील खासगी रुग्णालयांची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या होत्या। रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेकदा महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत, अशी चर्चा सुरू असताना महाड पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हा शल्यचिकित्सा अधिकारी देवमाने हे महाडमध्ये आले असता त्यांच्याजवळ संवाद साधण्यात आला। यावेळी आरोग्य आणि इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। महाड तालुक्यातील खासगी रुग्णालयात प्रथमदर्शनी दरसूची लावली नसल्यामुळे अनेकदा डॉक्टरांचे आणि रुग्णांबरोबर तूतूमैमय झालेली असताना या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉक्टर देवमाने यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे की प्रत्येक डॉक्टरने त्यांचे जे काही स्पेसिफिक चार्जेस आहेत, म्हणजे स्टेबल चार्जेस ज्या गोष्टींचे आहेत त्याचा दर फलक लावणं गरजेचं आहे। आता आम्ही आज आपल्याकडून जी माहिती आम्हाला विचारल्या गेली, प्रश्न विचारले गेले, त्या अनुषंगाने आम्ही आता तात्काळ निर्णय घेतलेला आहे आणि इथल्या वैद्यकीय अधीक्षकांना सूचना पण दिलेल्या आहेत की त्यांनी आजच नोटीस काढायची दुपारपर्यंत। प्रत्येक व्यावसायिक जे काही रजिस्टर आहेत आमच्याकडे आता लिस्ट आहे त्या सगळ्यांना पाठवायची, त्यांची पोच घ्यायची, 1 महिन्याचा वेळ द्यायचा। 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी दरपत्रक आणि नागरिकांची सनद जी काय आहे त्या दोन्ही गोष्टी लावणं अपेक्षित आहे। ह्या जर त्यांनी केल्या नाही तर 10 तारखेला फेब्रुवारीला आम्ही त्यांची रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं माझ्या हातात आहे। मी प्रस्ताव पाठवायचे मी तात्काळ करेन। मंत्री भरत गोगावलेंनी पत्रकारांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत महत्त्वाची माहिती दिली आहे, पाहूयात। आत्ताच मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे। माझ्याकडं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 262 योजना आहेत। त्या 262 योजनेमधल्या मी ठराविक सांगितलं आहे की शेतकऱ्यांशी ज्या निगडीत असलेल्या व कुक्कुटपालन असेल, गोठे बांधणे असेल, गाई गुरं बांधण्याची, त्यानंतर शेळी मेंढी पालन असेल, त्यानंतर स्वतःच्या शेतामध्ये जर काय फुलांची शेती करायची असेल, फळांची करायची असेल किंवा माशाची शेती करायची असेल, जे नगदी पीक देणारं ह्या योजना आपल्या खात्यामध्ये आहेत आणि स्वतःच्या शेतात स्वतः तुम्ही राबून त्याची मजुरी घ्या, पैसे घ्या आणि तुम्ही काम करा। बांबू लागवड एक चांगली संकल्पना आहे आपल्या कोकणामधली। 2-2.5 एकरला आम्ही 7 लाख रुपये देतो त्या शेतकऱ्याला। त्यांनी लागवड करायची, व्यवस्था करायची, त्याची जोपासना करायची आणि मग त्याचं पीक त्यांनी घेत राहायचं। जर जिल्हे तसे जर डिवाईड झाले तर ते होऊ शकतात, काही वेळेला तसं होईल, पण त्याला अजून अवधी आहे, वेळ आहे, कारण त्याची रचना करावी लागते, व्यवस्था ते करावी लागते। त्यासाठी लगेच होतील अशातला भाग नाही आहे, पण पाठीपुढं होणं क्रमप्राप्त आहे। ते झाल्यानंतर ते पुढचं आपण बघूया हे असं मला वाटतं। अनुकूल आहे म्हणजे आज आम्ही काम करतोय हे सगळ्यांना जग जाहीर आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही काम करतोय। ह्या वेळेला मागच्या वेळेलाच आम्ही ते पालकमंत्रीपद उदय सामंतांकडं ठेवलं होतं। आता ह्या वेळेला मी स्वतः इथं मंत्री असल्यामुळे हे पालकमंत्रीपद सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भरत शेठला मिळावं। तोच सन्मान असेल जर ज्याचा पक्ष वाढत असेल। त्या पक्ष वाढवण्यासाठी जुन्या लोकांना न डावळता, जुन्या लोकांना विश्वास घेऊन नवीन लोकांचा प्रवेश ही आमची पद्धत आहे। नाहीतर जुन्या लोकांना ज्याने एवढे वर्ष खस्ता खाल्ल्या, भानगडी केल्या, झेल भोगले, त्यांना फाट्यावर मारून नवीन घ्यायचं हे आम्हाला नाही जमत। पहिलं त्यांचा विश्वास संपादन करायचा जुन्या लोकांनी आणि त्या दोघांनी एकत्र काम करायचं। पक्ष पण वाढायला पाहिजे आणि माणसं पण वाढायला पाहिजे। पहिली जबाबदारी ही आहे जी एक वाडी संपूर्ण कॉलॅप्स झाली होती, म्हणजे गेली होती, त्या लोकांना सगळ्यांना आम्ही घरं दिलेली आहेत। आता राहिलेली जे काही लोक आहेत त्यांचे घरांचं काम चालू आहे। ज्या बाकीच्या वाड्या वस्त्या आहेत त्यांनाही ते घरं पूर्ण झाली का त्यांना देऊन टाकू। चल, थँक्यू।
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून राबवण्यात आलेल्या जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या प्रकल्पाअंतर्गत या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर 5 या शाळेतील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता। या परीक्षेत यंदा लांजा नंबर 5 शाळेतील 3 मुलांनी भरघोस यश संपादन केले। रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। या स्पर्धा परीक्षांमध्ये लांजा नंबर 5 चे 3 विद्यार्थी यांनी यश मिळवले आहे। या परीक्षेत शौर्य जाधव याची अमेरिकेतील नासा सेंटर भेटीसाठी निवड झाली आहे, तर अंश मसने आणि ज्ञानेश्वर शिंदे या विद्यार्थ्यांची बेंगलोर येथील इस्रो सेंटर भेटीसाठी निवड झाली आहे। लांजा क्रमांक 5 ही शाळा सलग तिसऱ्यांदा या स्पर्धा परीक्षेत गगन भरारी घेत आहे। आपल्या यशात सर्व श्रेय हे शिक्षिका माणिक कदम यांनी दिले। तसेच लांजा तालुक्यातून निवड झालेल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले जात आहे। जिल्हा परिषदेमार्फत एक उपक्रम राबवण्यात आला, त्याच जाणू विज्ञान अनुभव विज्ञान, त्यामध्ये मी उत्तीर्ण ठरलो आणि माझे नासा व इस्रो या संस्थांना भेट देण्यासाठी मला एक मोलाची संधी मिळाली आहे। नासा म्हणजेच अमेरिकेमधील ही अंतराळ संशोधन संस्था आहे आणि भारतामधील इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था, या दोन्ही ठिकाणी मला भेट देण्याची ही एक मोठी संधी मिळाली आहे। याबद्दल मी आज खूप खुश आहे आणि हे सर्व जे श्रेय आहे ते मी माझ्या मार्गदर्शक शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांना देतो। नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वरी प्रसन्न शिंदे, मी इयत्ता 6वीत शिकत आहे। माझी इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाली आहे, ती भारत देशातील बंगळुरू कर्नाटक येथे आहे। तसेच मला या टप्प्यामध्ये मला मार्गदर्शन करणाऱ्या सौ माणिक कदम मॅडम, तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने मी इथपर्यंत पोहोचले, यासाठी मी त्यांचे आभार मानते। मला आज खूप आनंद होत आहे, कारण माझी निवड ही भारत देशातील इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी झालेली आहे, जी की कर्नाटकमधील बेंगळुरू येथे आहे। माझी ही निवड फक्त माझे मार्गदर्शक सौ माणिक कदम मॅडम यांच्यामुळे आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या सहकार्यामुळे झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरणारा असा हा उपक्रम आहे। या परीक्षेमध्ये तालुक्यातील 2500 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते। त्यामध्ये तालुका स्तरासाठी एकूण 127 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। त्यामधील आमच्या शाळेतील 18 विद्यार्थ्यांची निवड झाली। त्यानंतर जिल्हा स्तरासाठी 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। त्यामध्ये आमच्या शाळेतील एकूण 3 विद्यार्थी पात्र ठरले। जिल्हास्तरीय अंतिम परीक्षेत आमच्या शाळेतील 3 विद्यार्थी नासा इस्रो भेटीसाठी अव्वल ठरले। प्रभाव महासंघाच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीकरता 23 आणि 24 जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरज येथील प्रयागराज ऑटो पार्क येथे नाईट अंडर क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली आहे। या स्पर्धेमधून मिळणारे पैसे हे गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती प्रभावचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण साळुंखे यांनी दिली आहे। प्रभाव संघ 2019 साली आम्ही प्रभाव संघाची सुरुवात केली। प्रभाव संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी, शालेय वस्तूची मदत करण्यासाठी आम्ही प्रयागराज वॉटर पार्क बोरज येथे भव्य अंडरम स्पर्धा आयोजित करत आहोत। या स्पर्धा आयोजन करण्यामागचं मूळ उद्देश असा आहे की क्रिकेटच्या माध्यमातून जे काय लोकांमध्ये अवेअरनेस चुकीचा जातो आहे की येणारं उत्पन्न हे चुकीच्या पद्धतीनं वापरलं जातं, तर तोच अवेअरनेस आम्हाला इथे समाजासमोर ठेवायचा आहे की क्रिकेटच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आणि समाजाला समाज उपयोगी आपण कार्यक्रम घेऊ शकतो, तर तोच कार्यक्रम आम्ही प्रभाव संघाच्या माध्यमातून घेणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात स्वच्छ आदर्श घरकुल आणि स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन 16 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत खेड नगर परिषद सभागृहात झाले। खेड नगर परिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी 1 मार्च 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये खेड नगर परिषद, तालुका पत्रकार संघ, लायन्स क्लब ऑफ खेड सिटी, रोटरी क्लब ऑफ खेड, JCI खेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ आदर्श घरकुल आणि स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी
11 वाजता मुख्याधिकारी महादेव रोडगे, पत्रकार संघ अध्यक्ष अनुज जोशी, लायन्स क्लब अध्यक्ष सुरेश चिखणे, दापोली पंचायत समिती विस्तार अधिकारी दिलीप जगताप, रोटरी क्लब अध्यक्ष आदित्य गांधी, JCI माजी अध्यक्ष प्रमोद कांबळे, उत्तम कुमार जैन, उद्योजक सिकंदर मुसा, स्वच्छता निरीक्षक, पालिकेचे कर्मचारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। स्पर्धा आदर्श घरकुल आणि आदर्श संकुल अशा 2 गटात होणार आहे। दोन्ही गटातून 3 विजेते निवडण्यात येणार आहेत। विजेत्या संघांना सन 2026-27च्या मालमत्ता करामध्ये अनुक्रमे 12%, 10%, 8% सूट देण्यात येणार आहे। या स्पर्धेचे मूल्यांकन एकूण 6000 गुणांचे असणार आहे। 1 मार्च 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दर तिमाहीत एकदा असे 4 टप्प्यात मूल्यमापन होईल। सहभागी होऊन 4000 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व स्पर्धकांना सन 2026-27च्या मालमत्ता करात 4% सूट दिली जाईल। या स्पर्धेची माहिती घेऊन शहरातील नागरिक आणि गृहनिर्माण संस्था यांनी 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत फॉर्म भरून पालिकेच्या कार्यालयात अथवा लायन्स क्लब, JCI, पत्रकार संघ, रोटरी क्लब यांच्याकडे देऊन सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी छत्रपती दमयंती राजे भोसले सध्या सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्या आहेत। महाकुंभ मेळ्याच्या शाही स्नानाच्या दिवशी छत्रपती दमयंती राजे या महंत यांच्यासोबत रथावर बसून जात असताना शाही स्नानासाठी आलेल्या सर्व जनसमुदायाने छत्रपती दमयंती राजे भोसले यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। ही गर्दी पाहून छत्रपती दमयंती राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग खूप मोठा असल्याचं सांगितलं। महाराष्ट्र के जो स्वराज्य संस्थापक राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज, उनकी परंपरा से जो 13वें वंशज के नाम से जाने जाते हैं, ऐसे हमारे महाराष्ट्र के राजा उदयनराजे जी भोसले आज उनकी रानी साहेबा, उनकी पत्नी रानी साहेबा आज हमारे सबके बीच में यहाँ कुंभ की इस पवित्र धरा पर उपस्थित हुए हैं। हमारे बड़े सौभाग्य से देखो, छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम लेते ही हमारे शरीर का जो रोम पुलकित हो जाते हैं, रोम रोम पुलकित हो जाते हैं, ऐसे हृदय में नई चेतना निर्माण हो जाती है। आज प्रत्यक्ष रानी साहिबा यहाँ पर विराजमान है। हमारे महाराज जी की साधना के बल से आज रानी साहिबा जैसे भगवान आते हैं, वैसे हमारे देश में, महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का दर्जा और भगवान के बराबर हम लोगों ने रखा है और पूरे देश ने भी रखा है। ऐसे छत्रपति शिवाजी महाराज और उस परिवार की परंपरा जो राजेशाही आज तक चली आ रही है, तो उनके 13वें वंशज के रूप में रानी साहिबा यहाँ पर पधारे हैं, तो हम उनका प्रयागराज की इस धरा पर शहर से स्वागत करते हैं कि आप यहाँ पर आए और हम सबको मिलकर जो है हमें बड़ी प्रसन्नता हुई। तो आप इसी तरह से आते रहिए, क्योंकि सनातन के लिए आज भी जो है छत्रपति शिवाजी महाराज जी को पूरा संसार याद करता है। पहले मैं आप सबका धन्यवाद करना चाहूंगी कि इतने प्यार से आपने मुझे यहाँ पे आमंत्रित नहीं किया, लेकिन मैं अपने आप को आमंत्रित करके आ गई हूँ। आपने इतने प्यार से रिसीव किया मुझे, इतने सम्मान से, मैं बहुत बहुत आभारी हूँ, बहुत आभारी हूँ। शिवाजी महाराज का आशीर्वाद अभी तक हम सब पे है, अपने सब पे है। और क्या मालूम, एक हम यहाँ पे आए कुंभ मेले में कुछ बिना कोई प्लान करके कि कहाँ जाना है, क्या करना है, जो अपने नसीब में होगा वहाँ पहुँच जाएंगे। तो उसी नसीब से मैं यहाँ पे पहुँची हूँ। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।